सदाशिवराव बराच काळ बायकोच्या फोटोकडे बघत राहिले. फोटोमध्ये राधा हसत होती, जशी आयुष्यभर होती, शांत, सहनशील आणि खऱ्या मनाने सर्वांची काळजी घेणारी. सदाशिवरावांनी राधाच्या फोटोसमोर हात जोडले आणि हळू आवाजात ते म्हणाले, राधा, तू गेलीस, पण तुझ्या नसण्याने माझं काय झालंय हे पाहून तू तू थरथर कापली असशील. तुझी मुले अजूनही तशीच आहेत, त्यांच्या बायकांची गुलाम. जे त्या सांगतील तेच ते करतात. त्यांना काय वडील जगतायत की मरतायत याची काहीच पर्वा नाही. कुठलीही चौकशी नाही, कुठलीही बातमी नाही आणि कुठलंही प्रेम नाही. सदाशिवरावांचा आवाज दाटून आला. डोळे ओले झाले आणि त्यांचे ओठ थरथरायला लागले. काही क्षण ते गप्प बसले, पण त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडू लागले. मग त्यांनी कसं तरी स्वतःला सांभाळलं. त्यानंतर राधाच्या फोटोकडे पाहून हळूच म्हणाले, पण तू काळजी करू नकोस. तू माझ्याकडून घेतलेलं वचन मी नक्कीच पूर्ण करेन. आणि आता असं वाटतंय की लवकरच मी तुझ्याकडे येणार आहे. मग आपण बराच वेळ एकत्र बसून खूप गप्पा मारू, जसं आधी मारायचो. असं म्हणत ते हळूच खुर्चीवर बसले. मग अचानक त्यांना जोरात खोकला आला. त्यांनी जवळच ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासाकडे पाहिलं, पण असं वाटत होतं की उठायची ताकद त्यांच्यामध्ये उरलीच नव्हती. तिथे आजूबाजूला कोणीच नव्हतं. फक्त एक हसणारा फोटो होता आणि एक म्हातारा बाप, जो पूर्ण ओझ्याखाली तुटून पडलेला होता. बाजूला स्वयंपाकघरात माधुरी हलवा बनवत होती. बेडरूममध्ये निखिल ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. त्याने स्वयंपाकघराकडे पाहून म्हटलं, अरे माधुरी, आज वडिलांना सरकारी रुग्णालयात घेऊन जा आणि त्यांना औषध दे. तुला माहिती आहे का, काल शेजारच्या काकू भेटल्या होत्या आणि त्या म्हणत होत्या की तू तुझ्या वडिलांसाठी औषध का आणून देत नाहीस. ते सतत खोकत असतात. मग माधुरीनेही वर न पाहता विचारलं, मग तू काय म्हणालास? निखिल हसत म्हणाला, मी त्यांना चांगल्याच प्रकारे समजावलं. मी म्हटलं की तुम्हाला सगळंच माहिती आहे असं वाटतं आमच्या घराचं, की आम्ही त्यांना औषध देतो की नाही. आमचं सोडा, तुम्ही स्वतःच्या घराची काळजी घ्या, दुसऱ्यांच्या घराची नाही. आणि दुसऱ्यांच्या घरात डोकावणं थांबवा. हे ऐकून हलक्या हाताने काजू घालत माधुरी म्हणाली, तू खूप छान उत्तर दिलंस. आणि ऐक, हे औषध आणायला मला जमणार नाही. तू तुझ्या भावाला प्रवीणला सांग डॉक्टरकडे घेऊन जायला. मला आज माझ्या आईकडे जायचं आहे. माधुरीने स्पष्ट नकार दिल्यानंतर निखिल नाश्ता करायला बसला. प्लेटमध्ये पराठे ठेवत असताना तिने घड्याळाकडे पाहिले. त्यावेळी प्रवीणही बाहेर आला. टाय जुळवत म्हणाला, वहिनी, मला लवकर चहा द्या. आज ऑफिसमध्ये मीटिंग आहे आणि जर मी वेळेवर पोचलो नाही तर बॉसकडून पुन्हा ऐकावं लागेल. निखिलने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला, मी तर विचार करत होतो की आज तुला रजा घ्यायला सांगावी आणि बाबांना हॉस्पिटलला घेऊन जायला सांगावं. पण जर तू लवकर जायचं असं ठरवले तर प्रियाला सांग की बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. त्या क्षणी मागून प्रियाचा आवाज आला, दादा, माझ्याकडून असं काही अपेक्षा करू नका. सरकारी रुग्णालयाचं नाव ऐकून मला उलट्या होतात. त्यांचं बोलणं ऐकून निखिलने काहीच न बोलता चहाचा शेवटचा घोट घेतला आणि खुर्चीवरून उठला. सदाशिवरावांनी रात्रीही नीट काही खाल्ले नव्हते. हळूहळू ते त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि निखिलकडे पाहून हळू आवाजात म्हणाले, बाळा, काही खायला आहे का? सुनबाईला सांग मला काहीतरी खायला द्यायला, खूप भूक लागली आहे. आवाजात थकवा नव्हता तर एक आशा होती. पण निखिल काही बोलण्याच्या आधीच माधुरी स्वयंपाकघरातून बोलली, बाबा, थोडा कसला सुगंध येऊ लागला की तुम्हाला लगेच भूक लागते. कमाल आहे. म्हातारपणीही तुमची जीभ इतकी खादाडी कशी असू शकते? थोडा वेळ घरात शांतता पसरली. सदाशिवराव जागेवरच उभे राहिले. त्यांनी मग निखिलकडे पाहिले. कदाचित तो काहीतरी बोलेल, सुनबाईला थांबवेल असं वाटलं. पण निखिलने आपल्या पत्नीला अडवण्याऐवजी स्वतःच्या वडिलांकडे पाहिलं आणि म्हणाला, बाबा, तुम्ही तुमच्या वयाचा तरी विचार करा. आणि तुमच्या औषधांसाठी माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही या वयात जितकं कमी खाल तितकंच चांगलं. असं म्हणत त्याने लॅपटॉपची बॅग खांद्यावर टाकली आणि मागे वळून न पाहता बाहेर पडला तो. प्रवीणनेही शांतपणे चहाचे 2-3 घोट घेतले आणि काही न बोलता निघून गेला. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती,
ना सहानुभूतीची, फक्त एक स्पष्ट संदेश होता, माझ्याकडून काहीही अपेक्षा करू नकोस. तर इकडे वडील तिथेच उभे राहिले होते. त्यांचा चेहरा पूर्णपणे उदास होता, पण हृदय त्या नात्याचा शोध घेत होतं जे कदाचित या घरात कुठेही उरलं नव्हतं. त्या क्षणी माधुरी स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिच्या हातात एक प्लेट होती, ज्यात 2 सुक्या जळालेल्या चपात्या आणि काल रात्रीची उरलेली डाळ होती. प्लेट देताना माधुरी म्हणाली, हे घ्या, काल रात्रीची उरलेली डाळ आणि चपात्या आहेत. काही खराब झालेलं नाही, ते तुम्ही खा. आता मी तुमच्यासाठी तवा पुन्हा लावणार नाही. असं म्हणत ती निघून गेली. हे सगळं पाहून सदाशिवरावांना काही आश्चर्य वाटलं नाही, कारण हे सगळं आता त्यांचं रोजचं जीवनच झालं होतं. अपमान, तिरस्कार आणि असभ्य वर्तन हे आता त्यांचं जगणं झालं होतं. ते हळूच खुर्चीवर बसले, थरथरत्या हाताने ती चपाती उचलली आणि काल रात्रीच्या डाळीकडे पाहू लागले. तेव्हा त्यांना थोडा धक्का बसला आणि समजलं की डाळ खराब झाली आहे. पण भूक खूप लागली होती, म्हणून त्यांनी चपातीचे तुकडे करून डाळी टाकायला सुरुवात केली. मग ते तसंच खायला लागले. जणू भूक आता स्वाद मागत नव्हती, फक्त पोट भरायचं होतं. चपातीचा प्रत्येक घास घशातून जाताना मनात एकच प्रश्न येत होता, का अशी वेळ आली माझ्यावर? तेव्हाच माधुरी परत आली आणि म्हणाली, ही पाण्याची बाटली इथे ठेवली आहे. आता मला त्रास देऊ नका. आणि हो, तुम्ही ही प्लेट सिंकमध्ये ठेवू नका. घाणेरडी भांडी धुणं मला अजिबात आवडत नाही. मग ती तिच्या खोलीत गेली. ती गेल्यावर पुन्हा सगळीकडे शांतता पसरली. एक म्हातारा बाप खुर्चीवर बसून थंडगार भाकरी खात होता आणि मनात विचार करत होता की त्याने खरंच आपल्या मुलांना वाढवताना चूक केली का? जेवण संपल्यावर सदाशिवरावांनी थरथरत्या हाताने प्लेट उचलली. त्यांची पावले इतकी हळू चालत होती की असं वाटत होतं शरीरात काही ताकदच नाहीये. ते स्वयंपाकघरात गेले, प्लेट बेसिनमध्ये ठेवली आणि धुवायला लागले. पण आता त्यांच्या हातात पूर्वीसारखी ताकद नव्हती. प्लेट वारंवार घसरत होती, तरीही ते थरथरत्या हातांनी हळूहळू प्लेट आणि वाटी धुत होते आणि काळजीपूर्वक एका बाजूला ठेवली. मग ते थकलेल्या पावलांनी हळूहळू त्यांच्या खोलीत परतले. खुर्चीवर बसताच त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांचे डोळे कुठेतरी दूर पाहत होते, पण मनात फक्त एक विचार फिरत होता, मी शेवटी कसं तरी राधाची शेवटची इच्छा पूर्ण करेन. असा विचार करत करत त्यांचे डोळे जड झाले आणि त्यांना कळलेही नाही की ते कधी झोपी गेले. मित्रांनो, तुम्ही कदाचित असा विचार करत असाल की असं कोणाकडेही होत नाही, पण खरं तर आपल्या सभोवतालच्या समाजात हजारो वृद्ध पालक आहेत ज्यांना स्वतःच्या मुलांनी ओझं मानलं आहे. एक मोफत लॉटरी जिचा फायदा त्यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतरच मिळणार आहे. आणि या लोभी लोकांनी स्वतःच्या पालकांची नोकरापेक्षा वाईट वागणूक केली आहे. सदाशिवरावांनी आपलं संपूर्ण आयुष्य कुटुंब आणि मुलांची काळजी घेण्यात घालवलं. त्यांनी त्यांची प्रत्येक इच्छा आणि स्वप्नाला तोंड दिलं. पण आज त्यांच्या दोन्ही मुलांचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. मोठी सून माधुरी, तिचं वर्तन तुम्ही नक्कीच पाहिलं. आणि धाकटी सून प्रिया, ती तर या घरात असून सुद्धा या घराचा भाग नव्हती. ती तिच्या खोलीतून कधी बाहेर यायची, कधी जेवण बनवायची याची कोणाला कल्पनाही नसायची. सूर्य मावळत होता. खिडकीतून येणाऱ्या सोनेरी किरणांनी खोली उजाळून टाकली होती. घड्याळात 6 वाजले होते. अचानक सदाशिवरावांची झोप मोडली. त्यांनी डोळे उघडले आणि असं वाटलं जणू काही त्यांच्या मनातून कोणीतरी उत्तर दिले. मग ते राधाताईंच्या फोटोकडे पाहू लागले आणि हलकंसं स्मित हास्य करत म्हणाले, धन्यवाद राधा. जर तू मला स्वप्नात येऊन सांगितलं असलं तरी आता मला काय करायचंय ते सांगितल्याबद्दल खरंच आभार. मित्रांनो, ते स्वप्न काय होतं? शेवटी राधाताईंनी स्वप्नात तिच्या पतीला कोणता मार्ग दाखवला, चला पाहूया. दुसऱ्या दिवशी सकाळी खिडकीतून सूर्यप्रकाश आत येत होता, पण सदाशिवरावांच्या खोलीत काही वेगळंच वातावरण होतं. थकवा आणि सोबतच त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. जणू काही डोळ्यात आगीचं तेज आलं होतं, जसं मोठं ओझं उतरवायची वेळ आली असावी. त्यांनी फोन उचलला आणि एक नंबर डायल केला आणि लगेच पलीकडून हॅलो आवाज आला. मग इकडून सदाशिवराव म्हणाले, हॅलो सोहम बाळा, तू घरी येशील का? एक महत्त्वाचं काम आहे. त्यांच्या आवाजात एक गंभीरपणा होता,
सोहम हा त्यांच्या जुना मित्र बाबूरावचा मुलगा. तो लहानपणापासूनच त्यांना ओळखत होता. सदाशिवरावांनी सखूला आधी सांगितले होते, जर कोणी भेटायला आलं तर त्यांना थेट माझ्या खोलीत घेऊन ये. सखू त्यांच्या घरात साफसफाईची काम करणारी मुलगी होती, पण वृद्ध मालकांसाठी ती मुलीसारखीच होती. दुपारची वेळ होती. सखू हॉलमध्ये धूळ झाडत होती. तेव्हा दारावरची बेल वाजली. तिने दार उघडले तर समोर एक तरुण माणूस हातात कागदपत्रांची यादी घेऊन उभा होता. सखूला पाहताच तो सभ्य आवाजात म्हणाला, मला सदाशिवरावांना भेटायचंय. त्याला पाहून सखूला कळलं. ती थेट त्याला सदाशिवरावांकडे घेऊन गेली. सदाशिवराव बेडवर आराम करत होते. खोलीत पोचल्यावर सोमने त्यांचे पाय स्पर्श करून म्हणाला, काका, तुम्ही ही काय अवस्था करून ठेवली आहे? त्याच्या आवाजात काळजी होती. सदाशिवराव म्हणाले, काही नाही बाळा, फक्त वयाचा परिणाम आहे. मग ते हसले आणि सखूकडे पाहून म्हणाले, धन्यवाद बाळा, आता तू जा आणि तुझं काम कर. सखू सदाशिवरावांच्या खोलीतून बाहेर येताच प्रियाने लगेच तिचा हात धरून तिला थांबवलं. काय ग सखू, तू कोणाला सोडून आलीस? त्या म्हाताऱ्याच्या खोलीत कोण आहे? प्रियाने प्रश्नार्थक आवाजात विचारलं. मग सखू तिचा हात सोडवत म्हणाली, अरे मला कसं कळेल कोण आहे ते? बाबूजी म्हणाले होते की जर कोणी त्यांना भेटायला आलं तर त्यांना सरळ माझ्या खोलीत घेऊन यायचं, म्हणून मी नेऊन सोडलं. हे ऐकून प्रिया म्हणाली, ठीक आहे, आता जास्त बोलू नकोस आणि तुझं काम कर. सखू निघून गेल्यावर प्रियाचा चेहरा फिका पडला, पण तिच्या मनात वादळ उठलं होतं की कोण आहेत तिच्या सासऱ्यांच्या खोलीत आणि काय बोलायला आले आहेत तिकडे. आत सोहम खुर्चीवर बसलेला होता. सदाशिवराव म्हणाले, बाळा, तुझं कायदेशीर काम कसं चाललंय? बरं चाललंय ना? सोम आदराने म्हणाला, तुमच्या आशीर्वादामुळे सगळं नीट चाललंय. सदाशिवरावांचा चेहरा अचानक गंभीर झाला. बाळा सोहम, मी तुला इथे एका खास कामासाठी बोलावलंय. मला वाटतंय आता माझा वेळ जवळ आला आहे आणि मला वाटतं तू माझ्या सगळ्या मालमत्तेसाठी एक मृत्यूपत्र तयार करशील. सोहमने कुठलाही प्रश्न न विचारता होकार दिला. ठीक आहे, मला सांगा तुम्हाला काय लिहायचंय मृत्यूपत्रात? हळूहळू पण स्पष्टपणे त्यांनी सोहमला सगळं समजावून सांगितलं. सोहमने लिहायला सुरुवात केली. सदाशिवराव प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ फारच काळजीपूर्वक बोलत होते, जणू काही ते त्यांची संपत्ती सोपावत होते. काही वेळानंतर सोहमने पेन थांबवला आणि मान वर करून म्हणाला, काका, तुम्हाला पूर्ण खात्री आहे का? मी तुम्हाला थेट वकील म्हणून नाही तर तुमच्या जुन्या मित्राचा मुलगा म्हणून सरळ विचारत आहे. सदाशिवरावांनी हलकंसं हसत म्हणाले, हो बाळा, मी खूप विचार करून हे सगळं करत आहे. मग त्यांनी टेबलावरून एक पाकिट उचललं आणि म्हणाले, बाळा, सगळं झालं की हे पत्र त्यांना नक्की दे. सोमने गंभीरपणे मान हलवली. हो, तुम्ही म्हणाल तसंच होईल. ते दोघे बोलतच होते तेवढ्यात दार जोरात उघडलं आणि प्रिया आत आली, हातात चहाचा ट्रे घेऊन. अरे बाबा, तुमचे पाहुणे आले आहेत आणि तुम्ही आम्हाला सांगितलेही नाही, चहा किंवा पाणी मागवलेही नाही. हा घ्या चहा. सदाशिवरावांना अचानक धक्का बसला. ही एकदम कशी आली? प्रियाने अगोदर तर खोलीभर नजर फिरवली आणि मग तिची नजर सोमच्या हातावर पडली. तिने जसे थोडे काही वाचलं तसे सोमने लगेच फाईल बंद केली. जुनं एखादं रहस्य बाहेर येण्याआधीच ते त्या कागदपत्रांमध्ये कैद आहे असं सदाशिवरावांना कळलं होतं. प्रिया फक्त हेच पाहायला आली होती की इथे काय चाललंय. मग त्याने हळू आवाजात म्हटलं, धन्यवाद सुनबाई, हे घे सोहम, चहा पी. प्रिया काही वेळ तिथे उभी राहिली. नंतर जेव्हा तिला काही मिळालं नाही तेव्हा ती खोलीतून बाहेर आली. बाहेर पडताच तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं आणि जणू काही तिला नुकतंच काही मोठं रहस्य कळालं होतं. ती खोलीत पोचताच तिने लगेच प्रवीणला फोन केला आणि घाबरून म्हणाली, तुला माहिती आहे का, आपल्या वडिलांनी मृत्यूपत्र बनवले आहे आणि त्यात तुझे आणि भाऊंचे नाव आहे. हे ऐकून प्रवीणला धक्का बसला. तो म्हणाला, काय? तू काय म्हणतेस? तुला हे सगळं कसं कळलं? मग प्रियाने त्याला सगळं सविस्तर सांगितलं. प्रवीण काही क्षण गप्प बसला, मग म्हणाला, पण वडील गेल्यानंतर शेवटी हे सगळं आपलंच तर होणार आहे, मग हे मृत्यूपत्र का? त्यांच्या मनात थोडी शंका निर्माण झाली होती. मग प्रिया सहज स्वरात म्हणाली, अरे, ते असं विचार करत असतील की माझ्या मृत्यूनंतर दोन्ही मुले एकमेकांशी भांडतील म्हणून ते समान वाटून देत असावेत. मग प्रवीणने विचारले, तुला खात्री आहे का की त्यात असे काय लिहिले आहे की हे सर्व आपल्या नावावर होईल? प्रिया आत्मविश्वासाने म्हणाली, मला जास्त वाचता आलं नाही, पण माझ्या गरुडासारख्या डोळ्यांनी वाचलं की तिथे असं लिहिलंय, मी सदाशिवराव, मी हे मृत्यूपत्र पूर्णपणे सुज्ञ मनाने
आणि विवेकबुद्धीने लिहित आहे की माझी संपूर्ण मालमत्ता, माझे घर आणि दिल्लीतील चांदणी मार्केटमधील 4 दुकाने माझ्या दोन्ही मुलांना निखिल आणि प्रवीण यांना समान भागामध्ये देण्याची तयारी आहे. मी एवढंच वाचलं. नंतर वकिलाने पटकन फाईल बंद केली. पण यावरून हे स्पष्ट होते की हे घर आणि दोन्ही दुकाने आपल्या वाट्याला येणार आहेत. ही मज्जा आहे. आणि बघ आता बाबा किती दयाळू आहेत. ज्यांना मोठी वहिनी नीट जेवणही देत नाही तिलाही तेच वाटप करतायत. फोनच्या मागून प्रवीणने टोमणा मारला. म्हणाला, तू तर काय देतेस? प्रिया चिडून म्हणाली, तुम्ही गप्पा बसा आणि आज काहीतरी छान घेऊन या. प्रिया अजून बोलत होती तोपर्यंत तिकडे खोलीत सदाशिवराव आणि सोम यांचे सगळं काम पूर्ण झालं होतं. सोमने पुन्हा एकदा कागदपत्रांकडे पाहिले, पेन उचलला आणि म्हणाला, ठीक आहे काका, आता तुम्ही या कागदपत्रांवर सही करा. सोम म्हटल्याप्रमाणे सदाशिवरावांनी अजिबात संकोच न करता सही केली. मग त्यांनी पेन टेबलवर ठेवला आणि हलका श्वास सोडला. जणू काही त्यांच्या खांद्यावरून एक मोठा ताण उतरला आहे. सोमने काळजीपूर्वक फाईल पॅक केली, खुर्चीवरून उठला आणि म्हणाला, काका मी जातो. कृपया स्वतःची काळजी घ्या. सदाशिवरावांनी मान हलवली आणि आशीर्वाद देत म्हटले, बाळा तू आनंदी राहा नेहमी. संध्याकाळ होत होती. आकाशात एक हलका सोनेरी प्रकाश पसरलेला होता. माहेरून परतल्यावर माधुरीने जेव्हा घरात प्रवेश केला तिला प्रिया हॉलमध्ये आधीच वाट पाहत असल्याचं दिसलं. तिला पाहताच प्रियाने उत्साहाने तिचा हात धरला आणि बसवलं. अरे ताई ऐका ना, आज काय झालं त्याची तू कल्पनाही करू शकत नाहीस. मग तिने दुपारची संपूर्ण गोष्ट, प्रत्येक तपशील माधुरीच्या कानावर घातला. ते ऐकून तिचे डोळे चमकले आणि ओठावर हसू फुटलं. ती आनंदाने म्हणाली, वा माझी प्रिय भाऊजाई, तुम्ही खूप छान काम केले. खूप दिवसापासून मला वाटत होतं की जर बाबा काही न सांगता निघून गेले तर आपल्यात अनावश्यक तणाव निर्माण होईल. पण आज तू आणि त्यांनी माझं मन खूप आनंदी केलं. ती हसत उठली आणि प्रेमाने म्हणाली, चला बघा, आज मी त्यांच्यासाठी खास पनीर बनवते आणि तुझ्यासाठी गोड खीर. दोन्ही जावा आनंदाच्या रंगात बुडाले होते. पण त्यांना थोडाही अंदाज नव्हता मित्रांनो, कथेतील सगळ्यात मोठा ट्विस्ट अजून बाकी होता. कारण प्रियाने पेपरमध्ये जे पाहिलं होतं ते पूर्ण सत्य नव्हतं. मृत्यूपत्राशी काही रहस्य अजून उलगडायची होती. मृत्यूपत्रात नेमकं काय लिहिलं होतं ते आपण पाहूयात. रात्रीचं जेवण तयार होतं. सगळे जेवणाच्या टेबलवर बसले होते. पण सदाशिवराव अजूनही त्यांच्या खोलीत होते. निखिल अनिच्छेने म्हणाला, तू तर म्हणाली होतीस की आज बाबांसाठी खास जेवण बनवणार आहेस. काय झालं? ते अजून आले नाहीत का? माधुरीने काहीच उत्तर दिलं नाही. ती शांतपणे खुर्चीवरून उठली आणि त्यांच्या खोलीकडे गेली. दार थोडं उघडलं आणि आत येताना म्हणाली, बाबा आज मी तुमच्यासाठी पनीरची भाजी बनवली आहे. पण बेडवर पडलेल्या सदाशिवरावांचे डोळे मिटलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा शांतपणा होता. जणू काही त्यांना कुठल्या तरी ओझ्यापासून सुटका मिळाली असावी. माधुरीने आधी त्यांना हलवून बघितलं. नंतर घाबरून त्यांच्या नाकाजवळ हात ठेवला, श्वास आहे का ते बघायला. पण श्वास थांबलेला होता. त्यांचं शरीर बर्फासारखं थंड झालं होतं. काही क्षणात तिच्या किंचाळण्याने संपूर्ण घरातील शांतता मोडली. निखिल, प्रवीण, डायनिंग टेबलवर बसलेली प्रिया यांना माधुरीच्या ओरडण्याने खरंच धक्का बसला. ते धावत खोलीकडे पळाले. काय झालं माधुरी? निखिलने विचारलं. माधुरीचा आवाज थोडा मंद होता. काय झालं बाबांना? प्रवीण वाकून वडिलांची नाडी आणि श्वास तपासू लागला. मग खूप हळू बोलला, भाऊ वहिनी बरोबर म्हणते, वडील आता नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी उदासीनता होती. पण निखिलच्या चेहऱ्यावर या बातमीचा काहीच परिणाम दिसत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा काहीही भाव नव्हता. तेवढ्यात प्रिया थोडं थंड हसून बाण सोडला. यांनी आजच मृत्यूपत्रावर सही केली आणि आजच. प्रवीणने रागाने तिला पाहिले तेव्हा ती गप्प बसली. मग निखिल रागाने म्हणाला, आता मला ऑफिसमधून रजा घ्यावी लागेल. माझा पगार कापला जाईल आणि त्याशिवाय हा खर्च वेगळाच. प्रवीण मागे येऊन म्हणाला, भाऊ थोडी तरी लाज ठेव. बाबांनी तुमच्यासाठी एवढी मोठी मालमत्ता सोडली आहे आणि तू जास्त बोलू नकोस. निखिलने रागाने उत्तर दिलं, तू कधी त्यांची काळजी घेतली? प्रत्येक गोष्टीवर तोंड मोडून निघून जायचा. त्याने म्हटलं की मालमत्ता दिली आहे कारण तो आमचा हक्क आहे. मग माधुरी थांब, थोडं बाबा गेले आहेत ना तर आपल्याला हे सगळं करावंच लागेल. सगळ्यांना सांगावं लागेल की वडील आता नाहीत. आणि हो प्रिया, थोडं रडण्याचं नाटक पण कर, फक्त तुझ्या खोलीत बसून नकोस. त्याच रात्री नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना कळवण्यात आलं. 10 दिवसात सगळे विधी पार पडले आणि अस्थि विसर्जनही झालं.
11व्या दिवशी रविवार होता. निखिल आणि प्रवीण घरीच होते. तेव्हा प्रिया बाहेरून परतली. तिच्या हातात मोठमोठ्या बॅगा होत्या, ज्यात खाण्यापिण्याचं सामान भरलेलं होतं. हे काय आहे? प्रवीणने विचारलं. अरे, आपल्याकडे एवढ्या कोट्यवधी रुपयांची मालमत्तेची मालकी आहे, मग पार्टी तर होणारच ना, प्रिया म्हणाली. त्याचवेळी माधुरी आतून आली. बरं झालं तू लवकर आलीस. कोणी पाहिलं तर नाही ना? नाहीतर अशी अफवा पसरली असती की वडिलांचं निधन झालंय आणि 10 दिवसही झाले नाहीत, पण हे लोक पार्टी करतायत. नाही ताई, कोणीच पाहिले नाही. चला, आपण चौघे मिळून पार्टी करूया. सर्वांनी होकार दिला. म्युझिक सिस्टमवर हळूहळू संगीत वाजू लागलं. टेबलावर खाण्यापिण्याच्या विविध पदार्थांची व्यवस्था केली होती. हसत, मजा करत आणि नाचत ते चौघे त्यांचे ग्लास भरू लागले. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. प्रियाने आधी आतून डोकावून पाहिलं आणि ती थोडी आश्चर्यचकित झाली. म्हणाली, अरे, हे सगळं सामान लवकर लपवा. मग ती गेली आणि दार उघडलं. चेहऱ्यावर बनावट निराशा घेऊन म्हणाली, अरे तुम्ही या या. आता निखिलने पटकन संगीत बंद केले. माधुरीने त्वरित खाण्यापिण्याचं सामान लपवलं. मग सोम दारातून आत आला आणि हळुवारपणे म्हणाला, मला तुमच्या वडिलांबद्दल कळालं. मला वाटलं की हे सगळं काम पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला भेटेल. निखिल काही माहीत नसल्यासारखं वागला आणि म्हणाला, सांग, काही कामासाठी इथे आला आहेस का? सोहमने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, हे तुमच्या वडिलांचं मृत्यूपत्र आहे. त्यांनी जाण्यापूर्वी तयार करून ठेवलं होतं, जेणेकरून त्यांच्या मालमत्तेबाबत कोणताही गोंधळ होऊ नये. त्या चौघांच्या डोळ्यात चमक आली. जणू काही भुकेल्या लांडग्याला त्याची शिकार सापडली आहे. प्रवीण म्हणाला, बरं मग बस इथे. सोम सोफ्यावर बसला. त्याच्या बॅगेतून काही कागदपत्र काढली आणि म्हणाला, ही तुमच्या वडिलांची इच्छा आहे, जी मी तुम्हाला वाचून दाखवतो. निखिल लगेच म्हणाला, नको, कशाला, काही हरकत नाही, आम्ही वाचू नंतर. पण सोहमने मध्येच थांबवून म्हणाला, माझ्यासाठी हे वाचून दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला कळेल की पुढे काय करायचं. मग चौघेही एकमेकांकडे बघू लागले. मग प्रवीण म्हणाला, ठीक आहे, तुम्ही सांगा, आम्ही ऐकत आहे. सोमने इच्छापत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. मी सदाशिवराव पूर्ण होशमध्ये आणि विवेकबुद्धीने हे मृत्यूपत्र करत आहे की माझी संपूर्ण मालमत्ता हस्तांतरित करत आहे, ज्यात हे घर आणि दिल्लीतील चांदणी मार्केटमधील 4 दुकाने आहेत, ती माझ्या दोन्ही मुलांना, निखिल आणि प्रवीणला समान वाटून देतो. एवढे ऐकताच चौघांचे डोळे भरून आले. पण माझ्या दोन्ही मुलांना माझी सगळी मालमत्ता मिळवायची असेल तर काही अटी पाळाव्या लागतील. अट नंबर 1, माझ्या दोन्ही मुलांपैकी कोणी हे वडिलोपार्जित घर विकू शकणार नाही. अट नंबर 2, घर आणि दुकाने त्यांच्याकडे राहतील जर ते दोघं दरवर्षी त्यांच्या आईची पुण्यतिथी पूर्ण विधीने साजरी करतील आणि त्यावर किमान 200 गावकऱ्यांना जेवण देतील. अट नंबर 3, ही सगळी मालमत्ता त्यांच्या नावावर तेव्हाच राहील जेव्हा त्यांना राजस्थानमधील माझे मित्र श्री नथुराम यांची मान्यता मिळेल. त्यांच्या स्वाक्षरी आणि मंजुरीशिवाय ही सगळी मालमत्ता माझ्या मुलांना दिली जाणार नाही. जर 2 महिन्यात माझ्या मुलांना किंवा सुनांना माझा मित्र नथुरामची मान्यता मिळाली नाही तर ही सगळी मालमत्ता अनाथ मुलांना आणि वृद्धाश्रमाला द्यावी लागेल. हे ऐकून निखिलला राग आला. हे काय म्हणताय तुम्ही? प्रवीण म्हणाला, हे खरं असू शकत नाही. बाबा आपल्याशी असं कसं करतील? आता आपल्याला आपल्या घरासाठी दुसऱ्याची परवानगी घ्यावी लागेल का? मग माधुरी आणि प्रिया एकत्र बोलल्या, कदाचित तुम्ही खोटं बोलत असाल. बाबा असं कधीच करणार नाहीत. त्यावर सोम शांतपणे म्हणाला, हे अगदी खरं आहे. तुमच्या वडिलांनी सगळ्या कागदपत्रांवर सही केली आहे. तुम्ही हे कुठल्याही प्रकारे नाकारू शकत नाही. मग प्रिया अचानक म्हणाली, जर आम्ही तुमच्याशी सहमत नसेल तर? तिचं म्हणणं ऐकून सोम थोडं खडसावत म्हणाला, जर तुम्हाला पुढच्या 5 दिवसात हे घर आणि सगळं काही सोडून जावं लागेल. तुमच्या वडिलांच्या नावावर नोंदणीकृत असलेल्या कोणत्याही वस्तू तुम्ही वापरू शकणार नाही. माधुरी अचानक सोफ्यावर बसली आणि तिने डोके हातात घेऊन रडू लागली. अरे देवा, हे काय दिवस आलेत? काय विचार केला होता आणि काय झालं? दोघं मुलं आणि सून सगळेच थक्क झाले. खोलीत एकदम शांतता पसरली. सोमने एका कागदावर नथुरामचा पत्ता लिहिला आणि तो कागद टेबलावर ठेवून तिथून निघून गेला. जाताना त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य होतं. जणू काही त्यांच्या मनातील ही इच्छा होती की असल्या मुलांना आणि सुनांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळावी
आणि ती वेळ आता जवळ आली होती. सोम गेल्यानंतर खोलीतील शांतता अचानक भारी आणि त्रासदायक वाटू लागली. निखिलने रागाने प्रवीणकडे पाहिलं. हे सगळं तुझ्यामुळेच झालंय. तूच म्हणाला होतास ना की वकिलांना बसून काय म्हणायचं ते ऐकूया. बघितलंस ना त्याचा परिणाम काय झाला. मग प्रवीणसुद्धा आवाज उठवून म्हणाला, अरे मी काय केलं? बाबांनीच अटी ठेवल्या होत्या. मी फक्त बसून ऐकूया असं म्हटलं होतं. मग प्रिया मध्येच बोलली, आता आपल्याला त्या अनोळखी म्हाताऱ्यापुढे हात पसरावे लागतील. लाज वाटायला हवी तुम्हाला. जेव्हा बाबांना खुश करायचं होतं तेव्हा सगळ्यांना स्वतःची पडली होती. निखिल तिला थांबवत म्हणाला, जुन्या गोष्टी करून काहीही फायदा नाही. आता पुढे काय करायचं त्याचा विचार करूया. प्रवीण हळू आवाजात बोलू लागला, आता काय करायचं? बघा, डोकंही फिरतंय. काही वेळ असंच चाललं. जेव्हा दोघेही वाद घालून थकले तेव्हा दोघेही आपापल्या बायकांसोबत खोलीत गेले आणि झोपेचं नाटक करून शांत झाले. पण आतल्या वादळाने कुणालाही खरंच झोपायला दिलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच हलकं सूर्यकिरण आत आलं. प्रवीणने निखिलच्या खोलीचा दरवाजा वाजवला. निखिलने दरवाजा उघडला. प्रवीण गंभीर आवाजात म्हणाला, दादा, आता दुसरा कोणताही रस्ता दिसत नाही. त्यामुळे आपल्याला त्या नथुरामकडे जावंच लागेल आणि कोणत्याही परिस्थितीत आपली संपत्ती परत आणलीच पाहिजे. हो, मी आणि तुझी वहिनी रात्रभर हाच विचार करत होतो. तू आणि प्रिया तयार होऊन मला हॉलमध्ये भेटा. आम्ही पण लगेच येतो. काही वेळात चौघे हॉलमध्ये आले. कोणतेही गप्पा न करता त्यांनी आपापल्या बॅगा पॅक केला आणि निघाले. नथुराम राजस्थानमधल्या एका छोट्या गावात राहत होते. सुमारे 7-8 तासांचा प्रवास करून लोकांकडून पत्ता विचारत शेवटी ते नथुरामच्या घरासमोर पोहोचले. निखिलने एक श्वास घेतला. जणू काही एखादा मोठा टप्पा पार केला असं वाटत होतं. त्यानंतर त्याने पटकन जाऊन दरवाजा वाजवला. दरवाजा उघडला आणि समोर एक लांबट, दणकट माणूस उभा होता. वय कदाचित 60-65 असावे. सफेद कुर्ता पायजमा घातलेला. चेहऱ्यावर लांब दाढी आणि मिशा आणि चेहरा एकदम गंभीर दिसत होता. सुरुवातीला तो काही वेळ आपल्याकडे बघत राहिला आणि अचानक गंभीर आवाजात म्हणाला, अरे, मी तुमचीच वाट पाहत होतो. निखिल आणि प्रवीण काही क्षण ते जागेवरच थांबले. मग माधुरी थोडी वाकून निखिलच्या कानात म्हणाली, ऐका ना, हे बघा, जास्त वेळ घालवत बसू नका. यांना पैशाची लालच देऊन पटकन मंजुरी घ्या. निखिल काही बोलणार होता तेवढ्यात नथुरामचा आवाज संपूर्ण खोलीत पसरला. आजपासून तुम्ही पुढे 25 दिवस इथेच राहायचं. मी जे म्हणन तसंच करायचं. माझ्या म्हणण्यानुसार खाणंपिणं करावं लागेल. मी जे बोलेन तेच करावं लागेल. लक्षात ठेवा, माझं एकही बोलणं ऐकलं नाही तर तुमची प्रॉपर्टी पूर्णपणे गमावून बसाल तुम्ही. आणि हेही लक्षात ठेवा की मला पैशाची लालच देऊन विकत घेऊ शकणार नाहीत. तुमचे वडील सदाशिवराव हे माझे खूप चांगले मित्र होते आणि मी त्यांची शेवटची इच्छा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करेन. काही वेळाने नथुराम यांनी सगळ्यांकडे वरून खाली पाहत शांत आवाजात म्हटलं, तुमच्या राहण्याच्या खोल्या तयार आहेत. प्रवासात खूप थकून गेला असाल, जाऊन आराम करा. रात्रीच्या जेवणासाठी 8 वाजता खाली या, नाहीतर जेवण मिळणार नाही. त्यांच्या बोलण्यात एवढा गंभीरपणा होता की त्या चौघ्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि नाराजगी स्पष्ट दिसत होती. खोलीस पोहोचताच माधुरी आणि प्रिया त्यांच्या रागावर ताबा ठेवू शकल्या नाही. माधुरी म्हणाली, हे कुठे येऊन फसलो आपण. तुझ्या वडिलांनी मेल्यानंतरही आम्हाला त्रास देणं सोडलं नाही. आणि हा नथुराम स्वतःला समजतो तरी काय? चेहऱ्यावरून तर खूप खडूस आणि रागीट वाटत आहे. मग माधुरी बडबडली, ही कसली जबरदस्ती आहे? जणू काही आम्ही पाहुणे नसून कैदी आहोत. निखिल, जो मान खाली घालून करून त्यांचे बोलणे ऐकत होता, तो म्हणाला, तुम्ही सगळे थोडे शांत राहा. खूप थकलात, थोडा आराम करा. आणि हो, नक्की 8 वाजता उठवा, नाहीतर जेवण मिळणार नाही. पण मित्रांनो, कोणालाही कल्पना नव्हती की येणाऱ्या 25 दिवसात काय घडणार आहे. आता असं काही घडणार होतं जे त्यांच्या समजण्याच्या पलीकडे होतं. रात्रीचे 8 वाजले होते. स्वयंपाकघर नथुराम एकटेच सांभाळत होते. ना एखादा नोकर, ना बायका, ना मुलं. त्या सर्वांना पाहून नथुराम म्हणाला, तुम्ही सर्व खाली बसा. प्रिया तोंड वाकडं करत म्हणाली, काय, इथे डायनिंग टेबल नाही का? ती स्वतः वर बसून जेवायला लागली. सगळ्यांची नजर तिच्याकडे लागली. वातावरणात एक शांतता पसरली. तेव्हा नथुराम थंड आवाजात म्हणाले, इथे खाली बसूनच जेवण करतात. सोपा असला तरी काही कामाचा नाही. आणि असेही तुला त्यावर जेवायची परवानगी दिलेली नाही. काही त्रास वाटत असेल तर आता तुझ्या घरी तू जाऊ शकतेस. माधुरी लगेच मध्ये येत म्हणाली, नको नको, आम्हाला काही अडचण नाही. आम्ही इथेच बसून जेवतो. सर्वजण खाली बसले. काही वेळाने नथुरामने जेवणाची ताटे वाढली. एका वाटीत पाण्यासारखी डाळ, एक कांदा आणि थंड झालेली चपाती पाहून
निखिलला खूप राग आला आणि तो म्हणाला, हे काय आहे असं जेवण? मला नाही खायचं, मी बाहेर खाऊन येईल. तो रागाने उभा राहिला. प्रवीण पण उभा राहिला आणि म्हणाला, तुम्ही आम्हाला काय समजता? आम्ही काही भिकारी आहे नाही. जे जेवण आहे तेच खाऊ. नथुराम काही न बोलता तिथेच बसले आणि शांतपणे जेवण करू लागले. त्यांच्या ताटात ताजी चपाती आणि छान पनीरची भाजी होती. हे पाहून निखिल आणि प्रवीणचा राग आणखी वाढला. त्यावर नथुराम शांत आवाजात म्हणाले, जेवायचं असेल तर जेवा, नाहीतर घराचा दरवाजा उघडा आहे, तिथून जाऊ शकता. पण लक्षात ठेवा, माझ्या परवानगीशिवाय जर तुम्ही घराच्या बाहेर एक पाऊलही टाकलं तर तुम्ही तुमची प्रॉपर्टी पूर्णपणे गमावून बसाल. तेव्हा प्रिया म्हणाली, अहो तुम्ही हे बघा ना, यात डाळ कमी आणि पाणी जास्त आहे. अशी जळालेली रोटी कोण खाईल? नथुराम तिच्याकडे न पाहता म्हणाले, काही लोक खातात आणि जगतात सुद्धा. माझा एक मित्र होता दिल्लीमध्ये. बिचारा खूप फाटक्या नशिबाचा होता. 2-2 मुले आणि सुना असूनही त्याला दिवसभरात एकही चांगले जेवण मिळत नव्हते. थोडा वेळ शांत बसल्यावर म्हणाले, तुम्हाला खायचं असेल तर खा, नाहीतर झोपायला जावं लागेल. पण उद्या सकाळी 7 वाजता खाली जरूर या, नाहीतर धक्का मारून बाहेर काढून टाकेल. निखिलला खूप राग आला, पण तो काही बोलला नाही. प्रवीण, माधुरी आणि प्रिया सुद्धा जाणार होते. तेवढ्यात मागून नथुरामचा आवाज आला, 1 मिनिट, जे जेवण ठेवलंय ते जर तुम्ही खाणार नाही तर बाहेर जाऊन कुत्र्यांना खाऊ घाला. आणि हे ताट ग्लास स्वच्छ धुवून ठेवा. मी झोपायला जात आहे. प्रवीण दातावर दात घासत रागाने ते जेवण एका पिशवीत भरून बाहेर निघून गेला. इकडे किचनमध्ये प्रिया भांडी धुत असताना जाऊबाईला म्हणाली, जाऊबाई, असं वाटतंय की हे लोक आपला हक्क सहज देणार नाहीत. मला एवढी भूक लागली आणि तो म्हातारा एकटा सगळं पनीर खाऊन बसलाय. मग माधुरी तिला सांत्वन देत म्हणाली, तू काळजी करू नकोस, काहीतरी उपाय नक्कीच मिळेल. पण आज तर उपाशी झोपावं लागेल. इतक्यात प्रवीणही तिथे आला आणि म्हणाला, मी जेवण बाहेर टाकून आलोय आणि आता मीही वर चाललोय. दादाचा मूड खराब आहे, त्यामुळे तुम्ही वर आल्यानंतर शांत राहण्याचा प्रयत्न करा. काही वेळानंतर माधुरी आणि प्रिया त्यांचं काम संपवून वर गेले. रात्र खूप झाली होती. जशी माधुरी आणि प्रिया खोलीत दाखल झाला, निखिलला खूप राग आला. तो ओरडला, ही सगळी तुझीच चूक आहे. जर तू बाबांना नीट जेवण दिलं असतं, त्यांची काळजी घेतली असती तर आज असं काहीच झालं नसतं. पूर्ण दिवस काही खाल्लं नाही आणि आता ही रात्र. मग माधुरी ही नाट्यमय स्वरात म्हणाली, अरे वा, सगळ्या चुकींची जबाबदारी आता माझ्या डोक्यावर टाकायला लागली. कधी स्वतःने आपल्या वडिलांची इज्जत केली होती का? कधी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती का? असं असलं तर आज हा दिवस कधीच आला नसता. मोठे आले समजावून सांगायला. प्रवीण आणि प्रिया त्यांच्याकडे फक्त पाहत होते, पण कुणीही बोलायची हिंमत होत नव्हती. मग प्रवीण थोडी हिंमत करून हळूच म्हणाला, दादा, आता सगळ्याबाबत भांडून काही फायदा नाही. आपल्याला आता झोपायचं आहे. सकाळी 7 वाजता तयार होऊन खाली जायचं आहे. माहीत नाही उद्या कोणता डोंगर आपल्यावर कोसळेल. निखिलने पण होकार दिला आणि शांतपणे झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवलेला. चौघेही सकाळी 7 वाजता तयार होऊन खाली येत होते. नथुराम आधीच खुर्चीवर बसले होते. ते त्यांना येताना पाहून म्हणाले, अरे वा, तुम्ही चौघेही वेळेवर तयार आहात. जर तुम्ही आधीच एवढे ज्ञानी असता तर आजचा दिवस तुम्हाला पाहावा लागला नसता. चौघेही लाजेने खाली वाकले. नथुराम म्हणाले, बरं, आपण थेट विषयावर बोलू. तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या परवानगीशिवाय तुम्हाला वडिलांची मालमत्ता मिळणार नाही आणि ती मंजूर करायची आहे मला. पण त्याआधी तुला 2 कामे पूर्ण करावी लागतील, जी मी तुला देईन. जर तू ती कामे किरकिर न करता नीट केलीस तर मी तुम्हाला तुमची मालमत्ता आनंदाने देईन. पण जर मला थोडी शंका आली की तुम्ही काही बेईमानी केली आहे आणि मला न विचारता दुसरे काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर समजून घ्या, ही संपूर्ण मालमत्ता ट्रस्टकडे देण्यात येईल. मग निखिल आणि प्रवीण आश्चर्यचकित होऊन म्हणाले, पण संपूर्ण मालमत्तेत आमचे वेगवेगळे हिस्से आहेत. तेव्हा नथुरामने त्यांना थांबवून म्हणाले, जरी वाटा वेगळा असला तरी भाऊ तर एकच आहे ना. जर तुम्हापैकी कोणीही किंवा तुमच्या पत्नींपैकी कोणीही अपयशी ठरला तर कोणालाही त्याचा वाटा मिळणार नाही, समजलं ना? चौघांच्या चेहऱ्यावर घाम सुटू लागला. त्यांचा अंतरात्मा ओरडत होता. पण नथुरामने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन करायचं होतं. त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. नथुराम गंभीर आवाजात म्हणाले, ही तुमची पहिली परीक्षा आहे. आता सुरू होते. नथुरामने घसा साफ केला आणि म्हणाले, इथून सुमारे 10 किलोमीटर दूर सावली नावाचं एक वृद्धाश्रम आहे. मी त्यांना तुमच्या येण्याची माहिती दिली आहे. आजपासून 13 तारखेपर्यंत म्हणजे 21 दिवसांसाठी तुम्ही तिथे काम कराल. तिथल्या वृद्ध पालकांची सेवा कराल, त्यांची काळजी घ्याल, त्यांना आंघोळ घालाल, खायला घालाल. कोणतीही तक्रार न करता किंवा कुठलीही कामचोरी न करता तुम्ही हे सगळं काम कराल.
आणि जर तुमच्यापैकी कोणी या कामात अपयशी ठरला तर काय होईल हे तुम्हाला माहिती आहे. तर चला आता निघा, नाहीतर उशीर होईल. हे सगळं ऐकल्यानंतर निखिल चिडून म्हणाला, पण आम्हाला या कामाचा अनुभव नाही आणि आम्ही त्यांची सेवा का करू? आम्ही तुमचे सेवक आहोत, तुमची सेवा करू शकतो. मग प्रवीण म्हणाला, तुम्ही काहीही सांगा, आम्ही ती तुमच्यासाठी करू शकतो. पण तिथे जाऊन 21 दिवस राहणं खूप कठीण होईल. तसे करू नका. माधुरी आणि प्रिया शांतपणे उभ्या होत्या. नथुराम थंड आवाजात म्हणाले, देवाची कृपा आहे मला कोणाच्याही सेवेची गरज नाही. मी स्वतः सगळं करू शकतो. आणि मी कधी म्हटलं की तुमच्याकडे पर्याय आहे? तुम्हाला तुमची मालमत्ता हवी आहे ना, तर जा, मी सांगतो ते करा आणि मग तुमची मालमत्ता घेऊन जा. दोन्ही भाऊ अजून काही बोलू शकले नाही. ते त्यांच्या पत्नीसह शांतपणे बाहेर पडले. मग प्रिया म्हणाली, आपले सामान तर घ्या. तेव्हा नथुराम म्हणाले, सामान घेऊन जाण्याची काही गरज नाही. तिथे तुम्हाला सगळं मिळेल. आता लवकर जा. जर तुम्हाला तिथे प्रवेश मिळाला नाही तर तुम्ही गरीब असण्यासोबतच बेघरही व्हाल. हे ऐकून ते चौघे घाबरले आणि घाईघाईने ते एकाच ऑटोमध्ये बसून सावली आश्रमाकडे निघाले. थोड्याच वेळात सर्वजण आश्रमात पोचले. समोर एक मोठा दरवाजा होता, ज्यावर निळ्या रंगात सावली आश्रम लिहिलं होतं. सेवा हाच परमधर्म आहे असं लिहिलं होतं. सौम्य सूर्यप्रकाश पिंपळाच्या झाडाखाली पडत होता आणि दूरवरून भजनाच्या आवाजामुळे वातावरणात अजूनही शांत आणि गोडसर झालं होतं. एका बाजूला मोठी माणसं बसलेली होती. ती पांढऱ्या कपड्यांमध्ये स्वेटर विणत होती. तर दुसऱ्या बाजूला अंगणात काही वृद्ध माणसं बसून गप्पा मारत होती आणि काही कॅरम खेळत होती. तर कोपऱ्यात एक वृद्ध आई तुळशीच्या जवळ दिवा लावत होती. ते चौघे थोडे संकोचले आणि पुढे जाऊन एका वृद्ध माणसाला विचारलं, भाऊ, स्टाफ रूम कुठे आहे? तो वयस्कर माणूस हसत हात दाखवत म्हणाला, तिकडे उजवीकडे, जिथे खिडकीवर निळा पडदा आहे. हे ऐकून तो माणूस त्या दिशेने निघाला. स्टाफ रूममध्ये प्रवेश करताच त्यांना मोनिका भेटली, जी तिथे मॅनेजर म्हणून काम करत होती. सगळा स्टाफ सांभाळत होती. तिने त्यांना पाहताच म्हटलं, इकडे या. नथुरामनी मला सांगितलं होतं की तुम्ही लोक येत आहात. तिने वेळ न घालवता त्या चौघांना त्यांचे काम सांगितले. प्रवीण, तुझे काम म्हणजे सर्व वृद्धांना फिरायला घेऊन जाणं आणि त्यांच्या आरोग्याची खास काळजी घेणं. निखिल, तुम्हाला त्या लोकांची काळजी घ्यायची आहे जे स्वतः आपली काळजी घेऊ शकत नाही. त्यांच्या अंघोळ, औषध, अन्नाची काळजी घ्यावी लागेल. आणि तुम्ही दोघीही, माधुरी, तू स्वयंपाकात मदत करशील आणि प्रिया, तू सगळ्यांचे बेड स्वच्छ करशील, झाडू पुसण्याची काळजी घेशील. हे सगळं ऐकून प्रिया चक्करली, म्हणाली, अरे देवा, इतकं काम मी कधीच केलेलं नाही. आता मी हे कसं करणार? माधुरी आतून खूप आनंदी होती. मनात म्हणू लागली, बरं झालं, मला जेवणासाठी नोकरी मिळाली. म्हणजे या वृद्ध लोकांचा कचरा साफ करण्यापासून मी वाचले. निखिल लगेच म्हणाला, हे काय आहे? तुम्ही संपूर्ण आश्रमाचं काम आम्हाला दिले का? इथे दुसरं कोणी नाही का? तेव्हा मॅनेजर मोनिका म्हणाली, सध्या दुसरं काही काम नाहीये. आणि हो, माझ्याकडून कुठलीही सहानुभूतीची अपेक्षा करू नका. मला सगळं माहिती आहे तुम्ही तुमच्या वडिलांशी काय केलंय. किमान ही कामं तुमच्या चुकीच्या प्रायश्चित्ताचं म्हणून तरी करा. अजिबात ढिलाई करू नका. मी तुमच्यावर लक्ष ठेवेन. हे ऐकून चारही जणांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना आतून स्वतःवर राग आला आणि विचार करत होते की आपण कुठे अडकून बसलोय. आज वडील जिवंत असते तर बरे झालं असतं. मॅनेजर मोनिका तिथून निघून गेली. ती निघताच प्रवीण हळूच म्हणाला, भाऊ, जर बाबांची सेवा केली असती तर तुला हा दिवस कधीच पाहावा लागला नसता. निखिलने त्याला फटकारून म्हटलं, चूप राहा. तेवढ्यात मोनिका परत आली आणि तिथे त्यांना कर्मचाऱ्यांचे कपडे दिले. बोट दाखवत म्हणाली, ही तुमची खोली आहे. पुरुष कर्मचारी उजव्या बाजूला आणि महिला कर्मचारी डाव्या बाजूला. तुम्हाला इतरांसारखेच खाण्यापिण्याची सोय मिळेल. इथे कोणासाठी खास व्यवस्था नाही. तर जे काही तुमच्याकडे आहे ते वापरून जगायला शिका. मग माधुरीने हळू आवाजात म्हटलं, आम्ही सकाळी नाश्ता करू शकलो नाही. मग आता कधी मिळणार? नाश्ता दररोज सकाळी 6 वाजता दिला जातो. तुम्ही लवकर आलात तर तुम्हालाही मिळेल, नाहीतर तेही मिळणार नाही. प्रवीण कपाळावर हात मारत म्हणाला, वा, खूप छान. मोनिका पुन्हा थांबली आणि म्हणाली, आणि हो, जाण्यापूर्वी तुमचा फोन आणि पॅकेट इथे जमा करून जावं. निखिलने आश्चर्याने विचारलं, फोन पॅकेट? आता ते कशाला? हे वृद्धाश्रम आहे की तुरुंग? तुम्ही आमच्याशी कैदेत आहात असं वागत आहेस. मॅनेजर मोनिका तिरस्काराने म्हणाली, जर तुला वाटते की इथं तुरुंग आहे तर तू आता निघून जाऊ शकतोस. मी तुला थांबवणार नाही. आणि पर्स व फोन यासाठी नाही, म्हणजे तू बाहेर जाऊन काही खाऊ किंवा पिऊ नये, समजलंस का? निखिल अचानक थांबला. त्याच्या डोळ्यात जुन्या आठवणी आल्या. त्याचा आवाज त्याच्या कानात गुंजू लागला, अहो बाबा, फोन आणि पर्स जवळ ठेवून काय करणार? आजकाल तुझी जीभ खूप लोभी झाली आहे. घरात जे मिळेल ते खा. हा फोन
आणि पर्स इकडे द्या. तो क्षणभर स्तब्ध झाला. त्याच्या घशात काहीतरी अडकलं असं झालं. जणू काही त्याचा स्वतःचा भूतकाळ त्याचा मार्ग अडवायचा प्रयत्न करत होता. थोड्या वेळात सगळे आपापल्या जागी परतले आणि कामात मग्न झाले. साफसफाई करताना प्रिया रडत होती. निखिल वृद्धांना जेवण घालण्यात आणि आंघोळ घालण्यात व्यस्त झाला. प्रवीण सगळ्यांना फिरायला घेऊन गेला आणि त्यांच्या आरोग्यासाठी व्यायाम करायला लावू लागला. दुसरीकडे माधुरी खूप आनंदी होती. स्वयंपाकघरात जाताना ती नाचत गुणगुणत होती. अरे वा, मला फक्त जेवण बनवायचं काम दिलं. मी घरी रोज हेच काम करायची. माझ्या आईने दिलेली शिकवण माझ्या कामी आली. धन्यवाद आई. पण जसं तिने स्वयंपाकघरात डोकावलं आणि समोर पाहताच तिच्या चेहऱ्याचा रंगच पळून गेला. प्रचंड भांडी, शेकडो किलो धान्य आणि भाज्यांचे ढीग पाहून तिचे हात थरथरायला लागले. ती अडखळत म्हणाली, एकेवेळी इथे किती लोकांचं जेवण दिलं जातं? त्यावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने म्हटलं, एका वेळी सुमारे 250 लोक जेवतात. आणि हो, तुम्ही आज नवीन आहात, त्यामुळे काळजीपूर्वक काम करा. जर तुम्ही न विचारता काही केलं तर मोनिका मॅडम तुम्हाला नोकरीवरून काढून टाकतील. हे वृद्धांसाठीच अन्न आहे, म्हणून खूप काळजीपूर्वक बनवावं लागतं. माधुरीने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि बडबड केली, हो, मला सगळं कळतं आता. तुम्ही मला ज्ञान देऊ नका. दुपारची वेळ होता आणि माधुरी कॅन्टीनमध्ये बसली होती. तेव्हा निखिल आणि प्रवीण तिकडे आले. निखिलने टोमणा मारला, अजिबात लाज वाटत नाही का? आपला नवरा आल्यावर त्याला म्हणावं की तुम्ही जेवण करा. पण नाही मॅडम, ते आरामात स्वतःचं पोट भरत होते. माधुरी काहीच बोलली नाही. प्रियाने रडका चेहरा केला आणि प्रवीणला म्हणाली, चला ना, इथून जाऊया. मला हे सहन होत नाही. मी माझ्या घरात कधीच काम केलेले नाही आणि इथे मला संपूर्ण कॉरिडॉर झाडून पुसायला लागतो. कृपया मला सोबत घेऊन जा, नाहीतर मी जगू शकणार नाही. त्यावर माधुरी म्हणाली, त्याबद्दल तू विचारही करू नकोस. तुम्ही दोघे इथून निघून गेलात तर काम पूर्ण होणार नाही आणि तुमच्यामुळे आम्ही बेघर होऊ. मग काय, रस्त्यावर राहायचं का? मग प्रिया म्हणाली, मी प्रवीणसोबत माझ्या आईच्या घरी जाईन, पण हे सगळं करू शकणार नाही. मग प्रवीणने तिला समजावून सांगितले, हे बघ प्रिया, आपण सध्या स्वार्थी होऊन चालणार नाही. हा आपल्या जीवनाचा मोठा प्रश्न आहे आणि मी माझं संपूर्ण आयुष्य तुझ्या आईवडिलांच्या घरी घालवू शकत नाही. निखिल थकलेल्या आवाजात बोलला, इथे सध्या अर्धा दिवसही घालवणं कठीण झालंय. 21 दिवस कसे जातील ते मला समजत नाही. मग प्रवीण म्हणाला, भाऊ, किमान आपल्याला चांगलं जेवण तर मिळतंय, त्याबद्दल आभारी राहूया, काम करूया आणि सध्या तरी शांतपणे हे जेवण खाऊया. दोघे भाऊ पुन्हा जेवू लागले. असं वाटत होतं त्यांना खूप दिवसाची भूक लागली. नंतर चौघेजण कामाला निघाले. पहिला दिवस कसा तरी गेला. दिवसभराच्या धावपळीने सगळे इतके थकले होते की झोपायला जातात झोप लागली. हळूहळू दिवस त्यांच्या गतीने जात होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करणे आणि रात्री थकून झोपणे हा त्यांचा दिनक्रम झाला होता. काही वेळातच 10 दिवस निघून गेले. मग एके दिवशी प्रवीण सकाळी 7 वाजता उठला. तो उठला आणि पाहिले की निखिल अजून झोपलेला आहे. खोलीत एकही कर्मचारी नव्हता. त्याने निखिलला पटकन जागा केलं. भाऊ उठ, 7 वाजलेत. मग निखिलही उठला. चल लवकर चल, नाहीतर जेवण मिळणार नाही. दोघे धावत कॅन्टीनमध्ये पोचले. तिथे लोक अजूनही जेवत होते. शांतपणे त्यांनी त्यांची प्लेट उचलली आणि नाश्ता घेण्यासाठी काउंटरवर गेले. पण गोष्टी इतक्या सोप्या नव्हत्या. काउंटरवर उभा असलेला कर्मचारी आम्हाला पाहताच त्याने जवळच्या इतर कर्मचाऱ्यांना सिग्नल दिला. प्रवीण आणि निखिल पुढे सरकताच काउंटर बंद केला. तो कर्मचारी थंड आवाजात म्हणाला, माफ करा, वेळ संपली. आता तुम्हाला दुपारचे जेवण मिळेल. निखिल रागात म्हणाला, असं का? बाकी सगळे जेवतात. कर्मचारी रागाने म्हणाले, बाकी सगळे वेळेवर आलेत आणि जेवण घेत आहेत. आता तुम्ही जा आणि तुमचं काम करा. निखिल अजून काही बोलणार होता तेवढ्यात प्रवीणने त्याला थांबवलं. सोड भाऊ, चल जाऊया. दोघे रिकाम्या हाताने परत गेले. बाकी सगळे आपापल्या कामात मग्न झाले होते. दुसरीकडे प्रिया आज पुन्हा रडत फरशी पुसत होती. तेवढ्यात बेडवर बसलेली एक म्हातारी आई म्हणाली, अरे अरे, तू ते साफ केलंच नाहीस आणि इथे बघ किती घाण आहे. तू एकही काम नीट करू शकत नाहीस. तिच्याकडे पाहत प्रिया थंड आवाजात म्हणाली, आजी, माझी चेष्टा करत आहात ना? करू नका. माझ्या वाईट वागण्यामुळेच ही शिक्षा आहे की मला इथे येऊन हे सगळं करावं लागत आहे. आज मी बाबांना एक वेळचं जेवण दिलं असतं तर या मानसिक रुग्णालयात मी आले नसते. हे बोलत बोलत ती रडू लागली. मग ती वृद्ध महिला हळूच म्हणाली, मी तुझी चेष्टा का करेन? मुली, तू खरंच खूप छान काम करत आहेस. मी फक्त माझ्या सुनेची ॲक्टिंग करत होते. बघायचं होतं कसं वाटते, कारण तिला पण मी साफसफाई करायला सांगितलं की तीही तसंच करायची. प्रिया आजीला म्हणाले, आजी, तुम्ही मला साफसफाई कशी करायची ते समजावून सांगू शकाल का? तुम्ही तर खूप कमकुवत आहात, तुम्हाला चालणंही कठीण जाईल. मग त्या वृद्ध महिलेने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, अगं, मी नेहमीच थोडी अशी होते. जेव्हा माझ्या मुलाचं लग्न झालं तेव्हा मी सगळ्यांपेक्षा जास्त नाचले होते. पण नंतर मी क्षणभर थांबले आणि हळू आवाजात म्हणाले, मग माझी सून आली. मग सगळे तिचे गुणगान करू लागले.
आईला घरात पडलेल्या कचऱ्यासारखे समजू लागले. हळूहळू माझा मुलगा पण माझ्यापासून दूर झाला आणि मला कळलंच नाही कधी मी घराची मोलकरीण झाले. माझी सून खोलीतून बाहेर यायची नाही, पण जेव्हा बाहेर यायची तेव्हा फक्त मला फरशी पुसायला लावायची. हळूहळू या जुन्या शरीरात फरशी पुसायची ताकद राहिली नाही. मग काय, तिने मला फेकून दिले रस्त्याच्या मधोमध. प्रियाचे डोळे पाणावले. ती अजून काही बोलण्याआधीच मोनिका आली आणि म्हणाली, इथे उभं राहायचं काम करतेस का तू? हे ऐकून प्रिया काही न बोलता तिथून निघून गेली. दुसरीकडे प्रवीण एका वृद्ध माणसाला व्हीलचेअरवर बागेत फिरवायला घेऊन जात होता. सुरुवातीला त्याचं लक्ष फक्त भुकेवर आणि मालमत्तेवर असायचं, पण हळूहळू सगळं बदललं. आज तो आजूबाजूला बघायला लागला होता. अनेक वृद्ध पालक त्यांच्या मुलांपासून दूर होते. काहींना त्यांच्या स्वतःच्या मुलांनी इथे सोडून दिलं होतं, तर काही रस्त्यावर लावारीस अवस्थेत सापडले होते. काही स्वतःच्या इच्छेने या वृद्धाश्रमात राहत होते. चालत चालत प्रवीण म्हणाला, काका, कृपया थोडं प्रयत्न करा तुमच्या पायावर उभे राहायला. घाबरू नका, मी तुम्हाला आधार देतो. काका खूप म्हातारे झाले होते. त्यांचं खूप वय वाढलं होतं. सगळ्यांच्या म्हणण्यानुसार तो सुमारे 10 वर्षापूर्वी या आश्रमात राहायला लागला होता. प्रवीण त्यांचा हात धरला, हळूहळू पुढे नेला आणि विचारलं, काका, तुम्ही 10 वर्षापासून इथे राहता का? काकांनी खूप मंद आवाजात उत्तर दिलं, 10 वर्ष नाही रे वेड्या. माझा मुलगा सांगून गेला होता की लवकर परत येईल. मी त्याचीच वाट पाहतोय. तो लवकरात लवकर येईल. प्रवीणची पावले थांबली. मुळात तुमचा मुलगा तुम्हाला इथे सोडून का गेला? काकांच्या डोळ्यात एक चमक उगवली. तो येत असेल, कदाचित कोणत्या तरी कामात अडकला असेल रे. माझा मुलगा खूप मोठा अधिकारी झाला आहे. तो एका मोठ्या सरकारी ऑफिसमध्ये काम करतो. फक्त एकदा त्याला पाहिलं का, मग मी या शरीरातून मुक्त होईल, असं सांगतात त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. प्रवीणने त्यांना घट्ट धरलं. त्यांचं शरीर इतकं कमकुवत झालं होतं की कधी त्यांचे प्राण सोडतील हे कळत नव्हतं. पण त्यांच्या मुलाला पाहण्याची शेवटची आशा त्यांना जिवंत ठेवत होती. प्रवीणने त्यांना पुन्हा खुर्चीवर बसवलं, खोलीत घेऊन गेला आणि बेडवर झोपवलं. मग एका कर्मचाऱ्याला विचारलं, अरे, तू म्हणत होतास की काका 10 वर्षापासून इथे आहेत, पण ते म्हणतात की त्यांचा मुलगा नुकताच सोडून गेला. तो कर्मचारी म्हणाला, प्रवीण दादा, काकांना असं वाटतं की आता 2015 सुरू आहे. त्यांचा मुलगा 2015 इथे सोडून गेला होता आणि परत कधीच आला नाही. तेव्हापासून काका या आशेवर जगतात की एक दिवस त्यांचा मुलगा येईल आणि त्यांना इथून घेऊन जाईल. हे सर्व ऐकून प्रवीणला त्याच्या डोळ्यासमोर लगेच त्याचे वडील आले. काही क्षण त्याला वाटलं, बाबांनीही शेवटी मला भेटायची इच्छा असेल ना. 2 मुलं असूनही एवढ्या मोठ्या घरात ठेवून त्यांना एक चांगलं आयुष्य देऊ शकलो नाही. प्रवीणचं मन खूप जड झालं होतं. वडिलांना त्यांच्या शेवटच्या क्षणी भेटता आलं असतं तर सगळं बरं झालं असतं. निखिल आणि माधुरीच्या बाबतीत काही खास झालं नाही. ते फक्त आपलं काम करत आहेत, ज्यामुळे त्यांना त्यांचा हिस्सा मिळेल. दरम्यान प्रिया आणि प्रवीण दोघेही झोपू शकले नाही. त्यांच्या मनात सतत तेच विचार येत होते. वडिलांचा चेहरा थोडा वेळ झाल्यावर प्रवीण झोपण्याच्या खोलीतून बाहेर आला. तेव्हा त्याला दिसलं की प्रिया बाहेर उभी आहे. प्रिया, तू इथे काय करतेस? डोळे पुसत प्रिया म्हणाली, काही नाही, मला झोप येत नाही. चल बागेत फिरायला जाऊ. दोघे हळूहळू बागेकडे जाऊ लागले. रात्रीचा थंड वारा त्यांच्या चेहऱ्यावर सौम्य स्पर्श करत होता, पण त्यांच्या मनात एक जडपणा होता. चालत असताना प्रिया शांतपणे म्हणाली, आज त्या म्हातारी बाईचे बोलणे ऐकल्यानंतर असं वाटलं की कोणीतरी माझं हृदय मुठीने दाबले. प्रवीण, आपण खरंच बाबांशी असं वागून फार मोठी चूक केली आहे का? मला कळतच नाही की मी कधी इतकी स्वार्थी झाले. मला वाटत होतं ताई सगळं सांभाळेल आणि वडील तुझे आहेत तर मी का जबाबदारी घ्यायची. पण मी विसरले होती की ते फक्त तुझे वडील नव्हते, ते माझेही होते. जर आपण त्यांना थोडं प्रेम दिलं असतं तर कदाचित ते आज ठीक असते. ते जिवंत असते आणि आनंदी असते. प्रवीण प्रियाचा हात अजून घट्ट धरला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने प्रियाकडे पाहून म्हटलं, चूक फक्त तुझी नाही प्रिया. मलाही मुलाचं कर्तव्य पार पाडायचं होतं, पण मी माझ्या जबाबदाऱ्यांपासून पळत राहिलो आणि त्याचा परिणाम आज आपण इथे आहोत. जरी मी माझ्या बाबांना त्यांच्या शेवटच्या क्षणी भेटलो असतो, त्यांना सांगू शकलो असतो, बाबा मला माफ करा. दोघांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. कुठेतरी दोघांनाही जाणवलं होतं की त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना जे काही गमावं लागलं ते कधीच परत येणार नाही. असंच आणखी 5 दिवस गेलं. आज या चौघांना सावली आश्रमात राहून 15 दिवस झाले होते. सकाळी निखिल झोपेतून उठला आणि तो हळूच कुरकरला, फक्त 6 दिवस बाकी, मग मी या नरकातून मुक्त होईल. असंच माधुरीच्या मनातही होतं की हे 21 दिवस कधी लवकर संपतील आणि मी माझ्या जुन्या आयुष्यात परत जाईल. सकाळी 10 वाजले होते. माधुरी स्वयंपाकघरात कांदे कापत होती, पण आज तिचं काम लवकर संपून ती एका कोपऱ्यात बसली. मग तिला मोनिकाने पाहिलं आणि म्हणाली, तुम्ही का रिकामे बसलायत? जा आणि महाराजांना मदत कर. माधुरी स्वयंपाकघरात गेली. तिथे एक वृद्ध आई तांदूळ साफ करत होती. माधुरीची नजर त्या बाईच्या जळालेल्या हातावर पडली. तिला राहवलं नाही म्हणून तिने विचारलं, आजी हे कसं झालं? पण त्या आजीने सांगायचं टाळलं आणि म्हणाली, काही नाही, तेल हातावर उडाले होते.
माधुरीचा यावर विश्वास बसत नव्हता. दुसऱ्या दिवशी तिने आजी अंगणात बसलेली पाहिली. माधुरीने जवळ जाऊन पुन्हा विचारले, काय झालं आजी? मग त्या आजीने तिच्याकडे पाहून हळू आवाजात म्हणाली, मुले एके दिवशी सुनबाई तिच्या मैत्रिणीसोबत घरी आली होती. मला चहा बनवायला सांगितला, पण जेव्हा मी चहा बनवलं तेव्हा चुकून साखरेऐवजी मीठ टाकलं. मग रागात तिने तो गरम चहा माझ्या हातावर ओतला. तिचे हे शब्द ऐकून माधुरीला धक्का बसला. म्हाताऱ्या आईचे शब्द तिच्या हृदयात घर करून गेले, बाणासारखे. आणि त्याच वेळी तिच्या डोळ्यासमोर तिच्या सासूचा चेहरा आला. कधी तिने विचारही न करता तिच्या सासूशी खूपच कठोरपणे वागलं होतं. बऱ्याच वेळा कठोर शब्दांनी त्यांना अपमानित केलं होतं. त्या क्षणी तिच्या डोळ्यात अश्रू आले. आजी, कधी कधी आपण आपला राग आणि अहंकार इतका वाढवतो की समोरची व्यक्ती काय भोगत असेल तेच विसरून जातो. दुसरीकडे निखिल आज सावली आश्रमाच्या बाथरूममध्ये ड्युटीवर होता. त्याच्यासमोर एक बारीक सारीक म्हातारा माणूस उभा होता. त्याचे हात थरथरत होते आणि तो भिंतीला आधार देऊन उभा होता. निखिल म्हणाला, बाबा हात वर करा, मी तुमचे कपडे काढतो. बाबांनी उत्तर दिलं, बाळा, मी स्वतःहून हात वर करू शकत नाही. मी जास्त वेळ उभा राहू शकत नाही. जसे त्याने बाबांच्या खांद्याला आधार दिला तसं त्याच्या मनात अचानक भूतकाळातील चित्रे उभे राहिले. हिवाळ्याची थंडीची सकाळ होती. अंगणात सूर्य मावळत होता आणि तेव्हा सदाशिवराव दारात उभे होते. डोळ्यात संकोच आणि चेहऱ्यावर थोडासा थकवा घेऊन ते हळुवारपणे म्हणाले, बाळा, मी खूप दिवसापासून आंघोळ केलेली नाही. माझ्या शरीरातून दुर्गंधी येत आहे. आज रविवार आहे, तू सुट्टीवर आहेस, मला आंघोळ घालशील का? निखिलने वर्तमानपत्राची पाने उलटणे थांबवली. तो क्षणभर त्याच्या वडिलांकडे पाहिला, मग भुवया उंचावून म्हणाला, तुम्हाला लाज वाटायला हवी. या वयातही तुम्ही मला हे सांगत आहे, स्वतः आंघोळ करा, माझ्याकडे अशा गोष्टींसाठी वेळ नाही. या शब्दांनी सदाशिवरावांच्या मनाला वाईट वाटलं आणि ते हलकसे हसत म्हणाले, जणू काही झालंच नाही. त्यांच्या डोळ्यात एक वेदना होती, पण निखिलकडे ती पाहण्याची वेळच नव्हती. हळूहळू तो बाथरूमकडे सरकला, पण थकवा आणि कमकुवतपणामुळे ते नीट उभे राहू शकले नाही. अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते जमिनीवर पडले. खाली पडल्यामुळे त्यांची तब्येत खूप खराब झाली. जेव्हा निखिल भूतकाळाच्या आठवणींमधून परतला तेव्हा त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. तो मनात विचार करत होता, कदाचित मी त्या दिवशी स्वतःने त्यांना आंघोळ घातली असती तर त्यांची तब्येत एवढी खराब झाली नसती आणि बाबा आज आमच्यासोबत असता. आता 21 दिवस झाले होते. मोनिकाने निखिल, प्रवीण आणि त्यांच्या बायकांना केबिनमध्ये बोलावले. ते सगळे जेव्हा पोचले तेव्हा तिने त्यांचा फोन आणि पाकिट कपडे त्यांच्यासमोर ठेवले. मोनिका हसत म्हणाली, तुमचा या आश्रमातील प्रवास इथेच संपतो. तुम्ही सगळे चांगले राहा. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. निखिल, माधुरीच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. फक्त 4 दिवस उरले, मग आपण सगळे आपल्या घरी परत जाऊ. पण प्रवीण आणि प्रिया थोडे बदललेले दिसत होते. असं वाटत होतं जणू काही त्यांना इथून जाण्याचा थोडा पश्चाताप होत आहे. काहीतरी गमावल्यासारखं वाटत होतं. थोड्या वेळाने ते सगळे नथुरामच्या घरी जायला निघाले. सुमारे 3 मिनिटात ते त्यांच्या घरी पोचले. आत गेल्यावर नथुराम अंगणात खुर्चीवर बसलेले दिसले. त्यांच्यासमोर काही कागदपत्रे ठेवलेली होती. जणू काही ती त्यांची वाट पाहत होती. अरे, मी तर तुमची वाट पाहत होतो, ते म्हणाले. तुम्ही चौघांनी खूप छान काम केले, मला काहीही तक्रार नाही. मग थोड्या कठोर आवाजात म्हणाले, वेळ वाया घालू नका, हे घ्या तुमचं दुसरं काम. मग माधुरी म्हणाली, आम्ही नुकतंच आलोय, थोडी विश्रांती द्या ना. मग नथुराम तिला मध्येच थांबून म्हणाले, जर मी सही केली नाही तर रस्त्यावर आरामच मिळेल तुला, जास्त बोलू नकोस. नथुरामनी त्यांना 4 वहीचे पान आणि 4 पेन दिले आणि म्हणाले, हे तुमचं दुसरं आणि शेवटचं काम आहे. फक्त 2 दिवस आहे तुमच्याकडे. या 2 दिवसात हे पान पूर्ण करायचं आहे. मग प्रवीणने विचारले, पण त्यात काय लिहायचंय? तेव्हा नथुरामने खोल आवाजात समजावलं की तुला तुझ्या वडिलांच्या वतीने स्वतःला एक पत्र लिहायला लागेल. त्यात असं असायला हवं ते सगळं, जसं की तुझे वडील निघण्यापूर्वी तुला काय सांगायचं होतं, ते तुझ्याकडून काय अपेक्षा ठेवायचे, तुमच्यातील कोणत्या गोड आठवणी होत्या आणि निरोप देताना तुला काय म्हणायचं होतं, हे सगळं पत्रात लिहायचं. निखिल म्हणाला, खरंच जर आम्ही हे पान भरून आणलं तर तुम्ही आम्हाला आमची मालमत्ता परत द्याल का? नथुराम म्हणाले, हो नक्कीच. तुम्ही हे काम 2 दिवसात पूर्ण केलं तर माझ्या परवानगीने तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता. पण जर तुमच्यापैकी कोणीच हे पान भरलं नाही तर कुणालाही काही मिळणार नाही. आणि हो, असं समजू नका की तुम्ही खोट्या गोष्टी लिहाल आणि मी त्यावर विश्वास ठेवेन. मला सगळं माहिती आहे, कोण किती खोल पाण्यात आहे. आता जा इथून. मग चौघे स्वतःची पेन आणि पान घेऊन खोलीत गेले. माधुरी जशी खोलीत पोचली, आरामात झोपली आणि फोन वापरायला लागली. प्रिया आणि प्रवीण अजूनही या विचारात होते. मग प्रवीण म्हणाला, वहिनी, मला वाटतं आपण आता लगेच हे पत्र लिहायला लागलो पाहिजे. माधुरी झोपेतून म्हणाली, अरे भाऊजी, काळजी करू नका, अजून 2 दिवस बाकी आहे. एक पत्र लिहायला काय अडचण आहे, ते 10 मिनिटात होईल. प्रवीण मागून म्हणाला, जर ते 10 मिनिटात होणार असेल तर मग का नाही आत्ता आपण लिहून टाकू, लवकर निघून जाऊ. माधुरी सहमत झाली. अरे हो, मी तर हा विचार केलाच नाही, चला लिहूया. आणि मग चौघे काळजीपूर्वक पत्र लिहायला बसले. जवळजवळ 8 तास उलटून गेले. भूक लागली.
ताण, मारामारी, नाटक सगळे मागे पडल्यासारखं वाटत होतं. सगळ्यांच्या समोर पेन आणि कागद होता, पण आत्तापर्यंत कोणीही त्यात एकही शब्द लिहू शकले नाही. निखिलला आधीच जाणवत होतं की तो आपल्या वडिलांशी जसं वागत होता ते बरोबर नव्हतं. तो कागदाकडे बघत होता, मनात विचार करत होता, मी माझ्या वडिलांच्या जागी असतो आणि स्वतःला पत्र लिहितोय, पण मी का लिहू शकत नाही? मला काही आठवतच नाही. त्यांना आठवत असेल का की शेवटच्या वेळी मी त्यांच्याशी कसं वागत होतो? मग त्याने धाडस करून लिहायला सुरुवात केली. माझा प्रिय मुलगा निखिल. पण पुढे काही लिहू शकला नाही. त्याला हिंमत नव्हती. त्याचे हात थांबले, डोळे अश्रूंनी भरले आणि मग ते अश्रू कागदावर पडू लागले. काही क्षणात तो ढसाढसा रडू लागला. प्रवीण, माधुरी सगळे त्याच्याकडे पाहत होते. माधुरी म्हणाली, अरे तुला काय झाले? तू का रडतोस? पण निखिलने रडणं थांबवत नव्हता. प्रवीण प्रियाच्या डोळ्यात भावनांच्या लाटा उमटल्या होत्या. निखिलच्या मनात काय चाललंय ते त्यांना कळत नव्हतं. असं काहीतरी जे माधुरीला आत्तापर्यंत समजलं नव्हतं, पण दोघांनी ते खूप आधीच जाणलं होतं. निखिलने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, माधुरी, आम्ही बाबांशी अजिबात चांगलं वागलो नाही. त्यांच्याबरोबर घालवलेला एकही आनंदाचा क्षण मला आठवत नाही. त्यांच्या शेवटच्या क्षणी ते आपल्यावर किती रागावले असतील, त्यांना किती वेदना झाल्या असतील. मी एक चांगला मुलगा बनू शकलो नाही. हे ऐकून माधुरीच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. माधुरीला आता तिची चूक समजली होती. मग प्रिया हळूच म्हणाली, मी आता हे सहन करू शकत नाही. मी खाली जाते. मी त्यांना हे सगळं परत देणार आहे. प्रवीण तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. थांब, पण मग आपले घर? निखिल थांबवून म्हणाला, त्या घराचा हक्क आपण तेव्हाच गमावला होता जेव्हा आपण वडिलांची काळजी घेण्याऐवजी अहंकार आणि बेफिकिरीने जगायला लागलो. मग निखिल म्हणाला, चला आता खाली जाऊया. आपल्याला चुकांची किंमत मोजायची वेळ आलीये. माधुरीनेही होकार दिला. ते चौघे पायऱ्यावर उतरून अंगणात पोचले. तिथे नथुराम आधीच बसले होते. काय झालं? पत्र पूर्ण झालं का? आणि तुम्ही दुपारच्या जेवणासाठी आले नाहीत? निखिल म्हणाला. सगळं काम त्यांच्या हाती दिलं आणि म्हणाला, आता पुढे फक्त आम्ही हेच करू. वडिलांची आठवण म्हणून आम्ही फक्त वाईट आठवणी सोडल्या होत्या. आम्ही इतके व्यस्त झालो होतो की विसरलो होतो की आज जसं सुखसोयी आणि आरामात जगतो त्यामागे फक्त तेच कारण आहे. त्यांनी आयुष्यभर खूप कष्ट केले, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवली आणि त्या सगळ्या गोष्टींचा फायदा आम्हाला झाला, कारण ते आम्हाला खरंच प्रेम करत होते. फक्त त्याऐवजी त्यांना आमचं प्रेम हवं होतं, पण आम्ही त्यांना वेदनाशिवाय काहीच दिलं नाही. प्रिया आणि माधुरीच्या डोळ्यातही पश्चातापाचे अश्रू घोळत होते. आता त्यांना कळलं होतं की पालकांना फक्त आपला आधार आणि मदत हवी असते, जी त्यांच्या वृद्धापकाळात त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा आधार ठरते. निखिल पुढे म्हणाला, आम्हाला माफ करा. आम्ही एकही पान भरू शकलो नाही. आता तुम्ही आमचं घर आणि दुकान ट्रस्टला देऊ शकता. मग आम्ही निघतो. तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं त्याबद्दल मनापासून आभार. जर तुम्ही नसता तर आम्ही अजूनही या खोट्या जगात अडकलो असतो. त्या चौघांनी नथुराम समोर हात जोडून माफी मागितली आणि जड पावलांनी घराबाहेर निघाले. तेवढ्यात मागून आवाज आला, थांबा. सगळे थांबून मागे बघतात. मग नथुराम हळूहळू पुढे येतात आणि म्हणतात, मला माहिती होतं हे गुण तुमच्यात कुठून आले, पण तुम्हाला हे नक्की माहीत असायला हवं की तुमचे वडील तुम्हा दोघांसारखे बिलकुल नव्हते. त्यांनी कधीही आपल्या वडिलांचा अपमान केला नाही. कोणत्याही गोष्टीची कधीही कमतरता पडू दिली नाही. त्यांचं मन खूप मोठं होतं. तुमच्या वडिलांना माहिती होतं की एक दिवस त्यांच्या मुलांना त्यांची चूक नक्कीच कळेल. मग नथुराम त्यांच्या खिशातून एक कागद बाहेर काढतात, त्यावर सही करतात आणि टेबलावर ठेवत म्हणतात, ही माझी मान्यता आहे. तुम्हाला तुमचं घर आणि दुकान मिळतील. मी तुम्हाला जे काही करायला सांगितलं ते तुमच्यावर सूट घेण्याकरता किंवा परीक्षेकरता नव्हतं. त्यामागचं खरं कारण होतं तुमच्या चुका तुम्हाला समजावून सांगणं. कारण तुम्ही जसं तुमच्या वडिलांशी वागत होता तसंच तुमची मुले तुमच्याशी वागू नयेत. कमीत कमी तुमच्या मुलांना तरी मोठ्यांचा आदर करायला शिकवा. जास्त लाड केल्यावर मुले बिघडतात. आणि हो, हेही लक्षात ठेवा, तुमचे वडील कधी तुमच्यावर द्वेष बाळगला नाही. जाण्यापूर्वी त्यांनी तुम्हाला फक्त एकच धडा शिकवला, जो तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात राहील. खूप प्रेम केलं त्यांनी तुमच्याबद्दल. कोणताही राग नव्हता, कोणती तक्रार नव्हती. हे ऐकून प्रवीण आणि निखिल खूप निराश झाले आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माधुरी आणि प्रिया रडू लागल्या. आता त्यांच्याकडे ते सगळं होतं ज्याच्यासाठी ते गेल्या 22 दिवसापासून धावत होते. पण त्याच वेळी त्यांना सटकन एक चापट बसली होती, ज्याच्या पुढे आता घर मालमत्तेचं काहीच महत्त्व नव्हतं. त्यावेळी त्यांच्याकडे वडिलांशी बोलायला खूप होतं, पण ते ऐकायला वडील या जगात नव्हते. त्या दिवशी सगळं असलं तरी त्यांच्याजवळ काहीही नव्हतं, फक्त पश्चाताप आणि कधीच भरून न येणारी ठेच. मित्रांनो, आपण सगळे आपल्या कामामध्ये, स्वप्नामध्ये इतके गुंततो की ज्यांनी आपल्याला चालायला, बोलायला शिकवलं त्यांना विसरून जातो. आईवडिलांपेक्षा मोठा आशीर्वाद काहीच नाही. घर, दुकान, संपत्ती हे सगळं काळानुसार बदलतं, पण आईवडिलांचे प्रेम शेवटच्या क्षणापर्यंत नेहमी तसंच असतं. आणि हेही लक्षात ठेवा, तुम्ही आज जे तुमच्या आईवडिलांशी करता, उद्या तेच तुमची मुलेही तुमच्याबरोबर करतील. कारण लहान मुलंही आपल्या आईवडिलांकडूनच सगळे शिकतात. मित्रांनो, त्यामुळे वेळ मिळाल्यास तुमच्या आजी आजोबांचा,
हात धरायला विसरू नका, नाहीतर एक दिवस तो हात निसटून जाईल आणि मग जगाची सगळी संपत्ती मिळूनही तो रिकामा भाग भरू शकणार नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? नथुरामने जे केले ते बरोबर होतं का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.